अध्याय 3 कर्मयोग भाग 4. मित्रांनो, हा भाग म्हणजे श्रद्धेकडून कामक्रोधाच्या विनाशाकडे जाणारा प्रवास आहे. श्रीकृष्ण इथे एका गंभीर प्रश्नाचे उत्तर देतात. माणसाची इच्छा नसतानाही तो पापाकडे का ओढला जातो? या श्लोकामध्ये आपल्या प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजेच काम आणि क्रोध यांची ओळख करून दिली आहे, जे माणसाचे ज्ञान झाकून टाकतात. श्लोक 31. एमे मतमिदं नित्य मनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे मनुष्य दोषदृष्टी न ठेवता श्रद्धेने माझ्या या मताचे सतत पालन करतात, ते सुद्धा सर्व कर्मांच्या बंधनातून मुक्त होतात. भगवंताच्या शिकवणीवर विश्वास ठेवणे हा प्रगतीचा पहिला टप्पा आहे. जेव्हा आपण संशय सोडतो आणि कर्तव्य हेच ईश्वरार्पण म्हणून काम करतो, तेव्हा कर्माचे ओझे राहत नाही. हा श्लोक आपल्याला शिकवतो की सिद्धांतावर श्रद्धा असेल तर सामान्य माणूसही कर्माच्या जाळ्यात न अडकता मोक्ष प्राप्त करू शकतो. श्लोक 32. एत्वे ददभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढात्मा विद्धि नष्टान चेतस. जे लोक दोषदृष्टी न ठेवता माझ्या या उपदेशाचे पालन करत नाहीत, त्यांना तू सर्व ज्ञानाबाबत मोहित झालेले आणि नष्ट झालेले समज. ज्यांना केवळ चुका काढण्यात रस असतो किंवा जे अहंकारापोटी सत्याचा स्वीकार करत नाहीत, त्यांची विवेक बुद्धी नष्ट होते. असा माणूस ज्ञानी असूनही अज्ञानाच्या अंधारात असतो, कारण तो निसर्गाच्या आणि ईश्वराच्या नियमांविरुद्ध चालण्याचा प्रयत्न करतो. सत्याचा तिरस्कार करणे हा स्वतःच्या विनाशाचा मार्ग आहे, असा इशारा श्रीकृष्ण इथे देतात. श्लोक 33. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहं किं करिष्यति. हा श्लोक मानवी स्वभावाचे मर्म सांगतो. श्रीकृष्ण सांगतात की सर्व प्राणी आपल्या मूळ स्वभावाच्या अधीन असतात. अगदी ज्ञानी माणूस सुद्धा त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागत असतो. अशा वेळी केवळ हट्टाने किंवा बळाने इंद्रियांना दाबून काय होणार? याचा अर्थ असा की आपण आपल्या मूळ प्रवृत्तीला पूर्णपणे नाकारू शकत नाही. म्हणूनच स्वतःचा स्वभाव ओळखून त्याला योग्य वळण देणे महत्त्वाचे आहे. केवळ वरवरचा बदल टिकत नाही, तर निसर्गदत्त गुणांना कर्तव्याशी जोडणे हाच खरा मार्ग आहे. श्लोक 34. इंद्रियेन्द्रियर्षार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छत् तो वैश्या परपंथिनो. इंद्रियांच्या प्रत्येक विषयामध्ये चव, स्पर्श, रूप, आवड आणि नावड लपलेली असते. माणूस याच दोन भावनांच्या आहारी जाऊन भरकटतो. श्रीकृष्ण सावध करतात की या रागद्वेषाच्या आहारी जाऊ नका, कारण हेच तुमच्या मार्गातील खरे शत्रू आहेत. आवडते काम करणे सोपे असते, पण कर्तव्याच्या वाटेत नावडत्या गोष्टीही कराव्या लागतात.
जो या आवडीनिवडीच्या पलीकडे जाऊन स्थिर बुद्धीने काम करतो तोच यशस्वी मनावर ताबा मिळवण्याचे हे पहिले सूत्र अवलंबतो. श्लोक 35. श्रेयान् स्वधर्म विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह. हा गीतेतील अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, दुसऱ्याचा धर्म कितीही चांगल्या प्रकारे पाळता येत असला तरी त्यापेक्षा आपला स्वतःचा धर्म गुणहीन असला तरीही तोच श्रेष्ठ आहे. स्वतःच्या कर्तव्यात मृत्यू आला तरी तो कल्याणकारी आहे, कारण दुसऱ्याचे अनुकरण करणे भयावह आहे. याचा अर्थ असा की प्रत्येकाची क्षमता आणि भूमिका वेगळी असते. दुसऱ्याची नक्कल करण्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे यातच व्यक्तीचा आणि समाजाचा उत्कर्ष असतो. श्लोक 36. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुष अनिच्छन्नपि वाष्णेय बलादिव नियोजित. इथे अर्जुन एक वैश्विक प्रश्न विचारतो. हे कृष्णा, माणसाची इच्छा नसतानाही कोणीतरी त्याला जबरदस्तीने लावल्याप्रमाणे तो पापाकडे का ओढला जातो? आपण अनेकदा ठरवतो की खोटे बोलायचे नाही किंवा रागवायचे नाही, तरीही आपण तेच करतो. हे नेमके कशामुळे घडते? अर्जुनाचा हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनातल्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो. आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत असतानाही आपण चुकीचे पाऊल का उचलतो? याचे उत्तर अर्जुन श्रीकृष्णांकडून शोधत आहेत. श्लोक 37. श्री भगवानुवाच कामयेष क्रोधेष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम्. श्रीकृष्ण उत्तर देतात की रजोगुणापासून उत्पन्न झालेला काम हाच मुख्य शत्रू आहे आणि त्यातूनच क्रोध जन्माला येतो. या कामाची भूक कधीही न संपणारी आहे आणि तोच सर्व पापांचे मूळ आहे. जेव्हा आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा त्याचे रूपांतर रागात होते आणि माणूस चुकीचे वागू लागतो. या जगात आपला खरा शत्रू बाहेर कोणी नसून आपल्याच मनातील ही अतृप्त वासना आहे, हे इथे भगवंत स्पष्ट करतात. श्लोक 38. धूमेन व्रियते वह्निर् यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भ तथा देने तमावृतम्. काम आपले ज्ञान झाकून टाकते. हे सांगण्यासाठी श्रीकृष्ण 3 सुंदर उदाहरणे देतात. पहिलं, धुराने झाकलेला अग्नी. दुसरा, धुळीने झाकलेला आरसा. आणि तिसरं, वारेने झाकलेला गर्भ. ज्याप्रमाणे ज्या गोष्टींमुळे मूळ वस्तू दिसत नाही, तसेच वासनेमुळे माणसाचे विवेक बुद्धी आणि ज्ञान झाकले जाते. अग्नी असतो पण धुरामुळे उष्णता जाणवत नाही. आरसा असतो पण मळामुळे प्रतिबिंब दिसत नाही. तसेच वासनेच्या प्रभावाखाली माणसाला काय अयोग्य काय योग्य हे समजेनासे होते. श्लोक 39.
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. हा काम किंवा वासना म्हणजे ज्ञानांचा नित्यवैरी आहे. श्रीकृष्ण याला दुष्पूर, अनल असे म्हणतात, म्हणजेच कधीही न तृप्त होणारा अग्नी. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये कितीही तूप ओतले तरीही तो शांत होत नाही, उलट अधिक भडकतो, तशाच आपल्या इच्छा असतात. एक इच्छा पूर्ण झाली की 10 नवीन निर्माण होतात. अज्ञानी माणसाला हे समजत नाही, पण ज्ञानी माणसाला सतत जाणीव असते की ही वासना त्याला कर्तव्यापासून दूर नेत आहे. म्हणूनच या कधीही न संपणाऱ्या इच्छेला वेळीच ओळखणे गरजेचे असते. श्लोक 40. इंद्रियाणि मनोबुद्धिर रस्याधिष्ठानमुच्यते एतर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. कोणताही शत्रू जिंकायचा असेल तर तो कुठे लपला आहे हे माहीत असावे. श्रीकृष्ण सांगतात की इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. तो तिथे बसून माणसाच्या ज्ञानाला झाकून टाकतो आणि जीवात्म्याला मोहित करतो. आधी इंद्रिये विषयांकडे ओढली जातात, मग त्यांचे मन चिंतन करते आणि शेवटी बुद्धी त्याचा निर्णय घेते. हा शत्रू इतका चतुर आहे की तो आपल्या विचारांच्या माध्यमातूनच आपल्यावर राज्य करतो. या केंद्रावर ताबा मिळवणे हाच विजयाचा मार्ग आहे. श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान रोज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून भाग स्वरूपात नवीन श्लोकांची माहिती सर्वप्रथम मिळवा. जय श्रीकृष्ण. श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान रोज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून भाग स्वरूपात नवीन श्लोकांची माहिती सर्वप्रथम मिळवा. जय श्रीकृष्ण.